सकाळ झाली की प्रत्येक गृहिणीला एक नेहमीचाच प्रश्न असतो की आज नाश्त्याला काय बनवायचं. आणि नाश्ता म्हणजे तो पौष्टिक कसा असावा. त्यासाठी रव्याचा उपमा हा खूपच छान स्वादिष्ट असा पदार्थ आहे आणि तो खूप पौष्टिकही आहे. सकाळी आपण जो नाश्ता खातो त्यावर आपला संपूर्ण दिवस हा अवलंबून असतो. चला तर आज बनवूया आपण रव्याचा असा छान उपमा. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. उपमा बनवण्यासाठी इथं मी एक मोठा कांदा घेतलेला आहे. त्याला छान बारीक कापून घ्यायचा. कांदा मस्त बारीक कापून घ्यायचा, जाड ठेवायचा नाही. जाड जर ठेवला तर तो लवकर शिजत नाही. रव्याचा उपमा हा खूप पौष्टिक आहे आणि त्या खायला तर खूपच स्वादिष्ट लागतो. आता उपमा बनवण्याच्या बऱ्याच अशा पद्धती आहेत, पण आज ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे ती खूप साधी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. कांदा कापून झाला आहे. आता एक मोठा टोमॅटो घेतला, तोही छान बारीक कापून घ्यायचा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून जेव्हाही नवनवीन असे व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात अगोदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता टोमॅटो बारीक कापून झाला. इथं मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेऊ शकता. मला थोडं जास्त तिखट आवडतं म्हणून मी तर थोड्याशा जास्त प्रमाणात घेतलेले आहे. तर मिरचीसुद्धा छान बारीक करून झाली. आता आपण उपमा करून घेऊ. या ठिकाणी एक कढई तापायला ठेवली होती. त्याच्यामध्ये मी 3 पळ्या तेल टाकून घेत आहे. कुठलाही पदार्थ बनवणं असो, नेहमी फोडणी ही खमंग अशी झाली पाहिजे. तेल छान कडकडीत तापलं पाहिजे आणि जिरं मोहरी छान फुलली पाहिजे, म्हणजे कुठलाही पदार्थ हा खूप चवदार होतो. मोहरी छान तडतडली. आता याच्यामध्ये टाकायचं जिरं. जिरंही मस्त फुललं आहे. आता याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकायला अजिबात विसरायचं नाही. मिरच्या टाकून घेतल्या. मिरच्या मस्त परतून घ्यायच्या. आता याच्यामध्येच मी टोमॅटो आणि शेंगदाणेही टाकून घेतले. हे छान परतून घ्यायचे. टोमॅटो मिरची मस्त शिजली आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि हा सुद्धा छान जोपर्यंत याचा कलर बदलत नाही तोपर्यंत याला परतून घेऊ. उपमा बनवण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करायचा. आता इथं आपला कांदा शिजेपर्यंत एक साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. याला एकसारखं असं छान हलवत राहायचं, म्हणजे ते जळणार नाहीत. गरम पाण्यामुळे काय होतं, रव्याचा प्रत्येक दाणा छान फुलतो. इथं पाणीसुद्धा मस्त गरम झालेलं आहे आणि या ठिकाणी 1 वाटी रवा मी याच्यामध्ये टाकून घेते. याला परतून घ्यायचं आणि पुन्हा 1 वाटी मी रवा टाकत आहे. असा 2 वाट्या रवा मी घेतलेला आहे. याला एकसारखं असं परतून घ्यायचं. जोपर्यंत याचा खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत याला एकसारखं असं हलवत राहायचं. रवा खूप छान खमंग भाजला पाहिजे. जोपर्यंत त्याचा सुगंध दरवळत नाही तोपर्यंत याला भाजत राहायचं. रवा छान भाजला की तो अजिबात चिकट होत नाही आणि थंड पाणी तर अजिबात टाकायचं नाही. नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. त्याच्यामुळे रव्याचा प्रत्येक दाणा छान फुलतो. त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं. आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. जसं आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं. मस्त असं परतून घ्यायचं याला. थोडीशी हळद टाकायची. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता हळद. मला हळद आवडते म्हणून मी थोडीशी टाकली आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान असा खुल्ला उपमा बनवून तयार झालेला आहे. रव्याचा प्रत्येक दाणा किती छान मोकळा आणि मस्त झालेला आहे, फुलून वर आलेला आहे. हे बघा. याच पद्धतीने तुम्हीसुद्धा हा उपमा बनवून बघा, खाऊन बघा. वरतून टाकायची थोडीशी कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घ्यायची आणि छान अशी एक वाफ येऊ द्यायची.
या ठिकाणी रव्याचा उपमा हा तयार आहे। हे बघा किती छान असा रव्याचा उपमा इथं तयार झालेला आहे। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाला याचा स्वाद कळेल, अनुभव कळेल। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या मराठमोळ्या आणि खानदेशी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।